नमस्कार. आज आपण एक असा प्रयोग पाहणार आहोत जो तुम्ही तुमच्या मुलांवर केला तर फक्त 7 दिवसांमध्ये त्यांची मोबाईलची सवय निम्म्याने कमी होऊ शकते. हो, तेही कुठलाही ओरड न करता, मोबाईल न लपवता आणि कुठलाही अंकड तांडव न करता. चला तर मग करूया सुरुवात. पहिला दिवस. मुलगा मोबाईल हातात घेतो. ओरडू नका, थांबा. शांतपणे त्याच्या हातामध्ये एक नवीन वस्तू द्या. एक पझल, काही कलर्स किंवा एक स्मॉल टॉय, एक पेपर क्राफ्ट किंवा काहीही. मुलांच्या मेंदूमध्ये ना क्युरिओसिटी नावाचा एक स्विच असतो. नवीन वस्तू दिसली की तो स्विच ऑन होतो आणि ते स्वतःच मोबाईल बाजूला ठेवतात. दुसऱ्या दिवशी मोबाईल देण्याआधी फक्त 2 मिनिटाचा एक क्रिएटिव्हिटी ब्लास्ट द्या. उदाहरणार्थ, चल 2 मिनिटात सर्वात फनी चेहरा काढ, किंवा चल बरं एक कागदाचं विमान बनव. पण एक खास नियम आहे, ही एक छोटीशी ना कॉम्पिटिशन मुलांना मोबाईलपेक्षा जास्त एक्साइटमेंट देते. कारण क्रिएटिव्ह गेम्स किंवा डोपामाइन देतात. तेच डोपामाइन मुलं मोबाईलमधून शोधत असतात. तिसरा दिवस. आज त्यांना थेट म्हणा, आज तू कधी मोबाईल घेणार आहे ते मला सांगशील का? मी टायमर लावणार आहे. जेव्हा कंट्रोल मुलांच्या हातात जातो ना, तर ते खरंच मोबाईल कमी घेतात. कारण मुलांना धाक आवडत नाही, पण डिसिजन खूप आवडतो. चौथा दिवस. एक छोटंसं बॉक्स घ्या, त्यात रोज एक सरप्राईज ठेवा. जसं की एक स्टिकर, एक छोटासा लिगो पीस किंवा एक चॉकलेट कॉइन. याच्यासाठी पण एक सिंपल नियम बनवा. आज मिस्ट्री बॉक्स उघडायचं असेल तर स्क्रीन टाइम 30 मिनिटांनी कमी. मुलं लगेच यस म्हणतात. कारण रिवॉर्ड, मोबाईलपेक्षा रिवॉर्ड जास्त प्रिय त्यांना वाटतात. दिवस 5वा. आज मोबाईल फ्री फॅमिली चॅलेंजेस. 15 मिनिटाचा हाईड अँड सीक, पाण्याचा कप न पडता चालायचं चॅलेंज, किंवा 1 मिनिटात खोलीत नीट करणं, किंवा एक छोटासा ट्रेजर हंट. चॅलेंज म्हणजे थ्रिल, एक्साइटमेंट आणि डोपामाइन, जे मोबाईलचं डोपामाइनशी कम्प्लीटच करू शकत. दिवस 6वा. झोपण्याआधी फक्त 10 मिनिटे बेड टाईम बॉन्डिंग. थोडंसं कडल, थोडीशी कथा, थोडंसं हसू. ही 10 मिनिट ना मुलांना मोबाईलपेक्षा 1000 पट जास्त कम्फर्ट देतात. दिवस 7वा. आज ना ओरडायचं, ना बोलायचं, ना कुठलंच लेक्चर द्यायचं. फक्त ऑब्झर्व करायचं की मुलं मोबाईल कधी घेतात किंवा कधी शोधतात. मोस्टली तर जेव्हा त्यांना कंटाळा आला तेव्हाच खूप मुलं मोबाईल हातामध्ये घेतात, किंवा ते एकटे पडले, किंवा तुम्ही स्वतः कुठे बिझी असतात तेव्हा. सो ज्या कारणांमुळे तुमची मुलं मोबाईल हातात घेतात ना, त्या कारणांना ॲक्टिव्हिटीजने रिप्लेस करा आणि त्यांचं अटेन्शन पॅटर्न बदलायला सुरुवात करा. हे 7 दिवसांचा प्रयोग केला तर तुमच्या मुलांचं ब्रेन हे रिवॉर्ड मोडवरून एक क्युरिओसिटी मोडमध्ये चेंज होतं आणि तिथूनच खरी सुरुवात होते मोबाईलपासून दूर जाण्याची एक जर्नी. असा पॅरेंटिंग एक्सपेरिमेंट आवडला असेल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की यापुढे कुठला प्रयोग पाहायला तुम्हाला आवडेल. धन्यवाद.